कॉलेजला गेलो, पण लेक्चरला वगैरे मी 3 वर्षात 3 दिवसच गेलो लेक्चरला वगैरे. मला हेच करायचं, मला ढुंग्या नाही करायचा आहे. पार्थमध्येच ढुंग्या आहे थोडासा, तर तो स्क्रीनवर आणायचा प्रयत्न केला. काहीतरी राडा करायचाच आहे कधीतरी. एकट्याच नाही मी बोलत आहे. हा, जात असतो पुण्यातच मोस्टली. लोक बघत असतात की कोणाचं काय चुकतंय आणि काय पकडता येते. आणि संभोगचे समाधी तर तुम्ही जसं म्हणालात ते, किंवा अश्लील, थोडक्यात ओशो म्हणजे अश्लील. हे जी मतं मला मांडायची ती मला मांडायची आहेत. मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर. माय महानगर लाईव्हवर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहे ज्याला आपण अगदी बाल कलाकार म्हणून ओळखतोय. बॉईज 1, 2, 3, 4 हा मराठी सिनेमा ज्याने इतिहास घडवला, खऱ्या अर्थानं एका पाठोपाठ एक 4 चित्रपटांची सिरीज करण्याची. त्याचं नाव काढलं की सर्वात पहिल्यांदा आपल्या नजरेसमोर येतो तो म्हणजे या चित्रपटातला बालकलाकार, पूर्वीचा, जो आता बालकलाकार राहिलेला नाही, आणि तो म्हणजे ढुंग्या फेम पार्थ भालेराव. आज पार्थ आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपलब्ध आहे. पार्थ, तुझं खूप खूप स्वागत आहे. तुला पाहिल्यानंतर, म्हणजे हा माझा सर्वात पहिलाच प्रश्न तुला आजच्या आपल्या गप्पांचा, तुला पाहिल्यानंतर मला असं का वाटतं की पाळण्यातून तू उठलास आणि लगेच चित्रपटाच्या शूटिंगला उभा राहिलास कॅमेऱ्यासमोर? हा, म्हणजे खरं तर तसंच झालं. मी 5वीत असताना सुरू केलं काम, आणि मी नाटकातनंच काम सुरू केलं. आमच्या रमणबाग शाळा पुण्यातली, तर त्याच्यात मी होतो. आणि रवींद्र सातपुते आमचे नाटकाचे सर, तर त्यांनी मला पहिल्यांदा बोललं की मी तर खूप असं शाय आधीपासूनच, मागे बसणार, बाकावर, एकदम मागच्या बाकावर बसणार, कोणामध्ये नाही असा. तर ते एक दिवस आले आणि त्यांनी मला सांगितलं की त्याच्या मागच्या 2-3 मुलांकडे त्यांनी असा बोट केला की तुम्ही मधल्या सुट्टीमध्ये इथे येऊन भेटा. तर मी घाबरलो की जायला आपलं काहीतरी राहिलं का काय, निवडक लिखाण किंवा काहीतरी राहिलं वाटलं. पण मी जाऊन भेटलो, तिथं खूप मुलं होती आणि तिथं गेल्यावर कळलं की नाटकाची तालीम आणि प्रोसेस चालू आहे. तर मी ते केलेलं पहिलं नाटक होतं 3 चाकी आभाळ नावाचं, ज्यात छोटा डॉन नावाची भूमिका होती माझी. तर त्या नाटकापासून 5वीत सुरू झालं सगळं. आणि मग ते नाटक बघायला दिग्दर्शक वगैरे यायचे. मग ते आमच्या काही मुलांना ते म्हणायचे की ह्या काही जणांची आम्हाला ऑडिशन घ्यायचे. मग काही ठिकाणी सिलेक्ट झालो, काही ठिकाणी नाही झालो. असं करत करत ते सुरू झालं. बरं, म्हणजे सुरुवात अगदी तिथून झालेली आहे तुझी. हो. पुढे नक्की काय घडत गेलं? म्हणजे भूतनाथचा प्रवास तो कसा काय सुरू झाला? तेव्हा मी किल्ला चित्रपट शूट करतो 2014 किल्ला आधी आणि त्याच्यानंतर भूतनाथ आहे. हो. अच्छा. शूटिंग किल्लाचा आधी झालं, पण तो रिलीज भूतनाथ नंतर झाला. तर किल्लाचं शूट चाललं होतं इकडं कोकणामध्ये, आणि तेव्हाच मुंबईमध्ये ऑडिशन चालले होते भूतनाथ रिटर्न्सच्या. तर त्यांच्या भूतनाथच्या प्रोडक्शन टीममधनं आमच्या प्रोडक्शन टीमला फोन आला की आम्ही अशी मुलं शोधतो, तर तुमच्याकडे कोणी असेल तर सांगा. आणि तर तेव्हा मी किल्लामधला तो जो कुत्र्याला बागेतनं पळवण्याचा सीन आहे तो आम्ही शूट करत होतो. तर त्याचं फ्रेश क्लिपिंग होतं. तर मग ते आमचे प्रोड्युसर्स म्हणले की एक मुलगा आहे, त्याचं क्लिपिंग तुम्हाला पाठवतो, ते कसं वाटते बघा. तर त्यांनी पाहिलं, नितेश तिवारीचे आमचे डिरेक्टर भूतनाथ रिटर्नचे, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी इमिजिएटली बोलून घेतलं की अंधेरीला ये, ऑडिशन करूयात आपण. तर म्हटलं ठीक आहे. आणि मी गेलो अंधेरीला, ऑडिशन वगैरे झालं, मी शॉर्टलिस्ट झालो. आणि तेव्हा भारतातनं जवळजवळ 600 मुलं तिथं प्रेझेंट होती, भारतातनं त्यांनी पिक केलेली. आणि त्यातनं म्हणजे महिनाभराचं आमचं वर्कशॉप होतं. मुकेश शाबरा कास्टिंग डिरेक्टर होते, त्यांनीच ते वर्कशॉप घेतलं. आणि त्या 600मधनं मग शॉर्टलिस्ट होत होत आम्ही शेवटी एक 10-15 मुलं उरलो. ही महिनाभराची प्रोसेस? महिनाभर, हो, मुंबईमध्येच. तर मग तेव्हा एक 15-1 जण उरलो. आणि शेवटी जेव्हा आम्ही 2 जण उरलो होतो, तर ती शेवटची ऑडिशन आमची घेतली बमन इराणी सरांनी. तर तेव्हा त्या शेवटच्या ऑडिशनमध्ये बमन सरांनी सिलेक्ट केलं आणि मग ठरलं की हा सिनेमा करायचा आहे. अच्छा. पण ज्या वेळेला हे सिलेक्शन झालं त्यावेळेला तुला जाणीव होती का की तू कुठल्या ऑरामध्ये आहेस? म्हणजे मी असं ऐकलंय तुझ्या बाबतीत की काही दिवसांमध्ये तू पळून गेलास तिथून. हो. ते काय घडलं नक्की? झालं असं की मी म्हटलं तसं किल्ला त्याच वर्षी शूट झाला. तर 3-4 महिने माझ्या शाळेचे बुडलेले. आणि तेव्हा मी 9वीत होतो, त्यामुळे त्या 9वी ही 10वी पेक्षा अवघड वगैरे असं काय काय सांगितलेलं. आणि संस्कृत माझं कच्चं प्रचंड. तर मला त्याचं खूप टेन्शन होतं. आणि ऑलरेडी खूप माझे 2-3 महिने बुडले होते. आणि इकडं जसं आलो, आम्हाला सांगितलं की 1 दिवस ऑडिशन आहे आणि मग जा. ते ऑडिशन झालं, मग शॉर्टलिस्ट झालं कळल्यावर ते म्हणले की 1 आठवडाभर थांबावं लागेल. मग त्या आठवड्याचा महिना झाला. आणि मग मला असं आलं की इतके दिवस मला शाळेतनं काढूनच टाकलं, असं मला भीती वाटायला लागली. आणि मला संस्कृतचा पेपर होता 1 महिन्यानी, तर मला ती भीती वाटत होती सतत.
आणि तर त्यामुळे एकदा आमचं सकाळी काहीतरी ना दुसऱ्या दिवशी दुपारी होतं 2 वाजता आणि आदल्या दिवशी आम्ही दुपारीच फ्री झालो होतो. तर फ्री झालो आम्ही 2-3 वाजता आणि मी खूपच रडायला लागलो. ताई म्हणले की ठीक आहे जाऊयात पुण्याला आणि आम्ही 4 वाजता निघालो. ते गेलो पुण्याला आणि त्यांना सांगितलंच नव्हतं प्रोडक्शन हाऊसला. अच्छा. तर मग त्यांचे दुसऱ्या दिवशी 11 वाजता फोन आले की अरे गाडी आली, कुठे आहात तुम्ही? तर तेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही आलोय पुण्याला. ते म्हणले असं नका करू, या लवकर, परत या वगैरे. तर तेव्हा मला खरं तर करायचा नव्हताच सिनेमा. मी खूप रडलेलो तेव्हा. त्याचं कारण होतं की मी म्हटलं तसं शाळा खूप बुडलेली आणि मला दिसत होतं की परत 4-1 महिने शाळा बुडणार. तर म्हणून मला ते खूप टेन्शन येत होतं. पण आणि तेव्हा मला सांगितलं नव्हतं की बच्चन सर असणार. अर्थात ते एक्सक्लुझिव्ह ठेवलं गेलेलं. पण ते मग आमच्यासाठी फक्त त्यांनी सांगितलं की या सिनेमात असे असे कलाकार आहेत, बच्चन सर स्वतः आहेत, तर प्लीज असं करू नका. म्हणजे तुम्ही थांबा इथे, तुम्ही म्हणजे रडू नकोस, थांब, तू मोठा सिनेमा आहे आणि हे सगळं सांगितलं गेलं. म्हणजे तू काही दिवस तिथे राहिलास, हा. त्याच्यानंतर तू तिथून गेलास पुण्याला. हो. तोपर्यंत हे क्लिअरच नव्हतं की बच्चन सर आहेत त्यामध्ये? नाही, तोपर्यंत अच्छा. माहित नव्हतं. मग त्यांनी सांगितलं, मग माझ्या बाबांनी, आईनी दोघांनी खूप मला असं समजावून सांगितलं की इथं थांबलं पाहिजे आणि सगळं. मग मी फायनली रेडी झालो की ठीक आहे थांबूयात, बघूयात. आणि मग काय सिलेक्ट झालो आणि मग शूटिंग एकदा शूट सुरू तर मला मग ती शाळेचं टेन्शन राहिलं नाही तेवढं. कारण शाळेला पण खूप छान वाटलं की आपल्या शाळेचा विद्यार्थी बच्चन सरांबरोबर काम करतोय. तर शाळेने पण पूर्ण सपोर्ट केला आणि मला जे काही वाटलं तसं काही घडलं नाही की नापास होईन वगैरे, तर असं काही झालं नाही. म्हणजे या सगळ्या शाळेचा उल्लेख झाला म्हणून खरं सांग प्रामाणिकपणे, शाळा आणि कॉलेजमध्ये किती दिवस गेलास? मी कॉलेजमध्ये तर म्हणजे कॉलेजला गेलो पण लेक्चरला वगैरे मी 3 वर्षात 3 दिवसच गेलो लेक्चरला वगैरे. आणि FY नंतर मी सोडलंच. म्हणजे मी 11वी-12वी केली. FYला मी 2दा YD झालो. फर्स्ट इयरला BAला. तर मला तिथं कळालं की आपल्याला काही जमणार नाही शिक्षण वगैरे, तर मी त्याच्यानंतर गॅपच घेतला. पण मी आता करतोय विचार परत एक्सटर्नली सुरू करायचा. तर कॉलेजला मी असं म्हणजे मित्रांबरोबर टाइमपास करायला खूप गेलो, पण शिकायला कमी गेलो. मजाच अच्छा, जास्त. म्हणजे शाळा आणि कॉलेजच्या बाबतीमध्ये तसं शाळेमध्ये तू बऱ्यापैकी गेलास पण. शाळेत गेलो पण तेव्हा पण नाटक आणि हेच जास्त चालायचं आमचं. आणि म्हणजे 4थी पर्यंत मी पहिला यायचो वर्गात. ते 5वी नंतर एकदम ड्रॉप झालं. त्याचं कारणच ते होतं की नाटक आणि ह्याच्यातच जास्त वेळ जायला लागला. पण ते आवडत पण होतं आणि शाळा सपोर्टिव्ह आहे खूप की बाकी ॲक्टिव्हिटीजसाठी. तर ते पण त्यामुळे खूप सपोर्ट करायचे की तुम्ही त्या गोष्टी करत राहा आणि त्याचे रिझल्ट्स पण अर्थात दिसत होते. तर त्यामुळे ती बुडली अशी नाही, उलटं मी अकॅडमिकली नसेल पण मी कलाकार म्हणून जास्त ग्रो झालो शाळेमध्ये. बरं, या सगळ्यामध्ये जो काही पार्थ बॉईजचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास कसा घडला आणि कसा होता एवढा सगळा प्रवास? सो बॉईज 2017 साली 2016 साली विशाल सर आमचे जे डिरेक्टर आहेत विशाल देवरुखकर, तर ते पुण्यात भेटायला आले होते आणि त्यांनी अशी एक स्क्रिप्ट आहे हे सगळं सांगितलं की म्हणजे तेव्हाची स्क्रिप्ट खूप वेगळी होती, नंतर ती बरंच बदलत गेली. तर त्यांनी तो पहिला ड्राफ्ट ऐकवला आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटली स्टोरी आणि म्हणलं की मला हे करायचंय, मला चालेल. तर तेव्हा झालं असं होतं की मी नुकताच तेव्हा लालबागची राणी केला होता मी तेव्हा. आणि मी विशाल सरांना म्हणलो की मला रॉ कॅरेक्टर नाही करायचं, मला कबीरचा रोल करायचा आहे, जो खूप सोफिस्टिकेटेड आणि असा सूट बूट मध्ये असणारा आणि चांगला मुलगा असा दिसणार आहे. तर मला ते कॅरेक्टर करायचं होतं आणि मी खूप भांडलो त्याच्यासाठी की मला हेच करायचं, मला ढुंग्या नाही करायचा आहे. आणि विशाल सरांनी मला कन्व्हिन्स केलं की ढुंग्या हेच कॅरेक्टर बरोबर आहे तुझ्यासाठी, असं त्यांनी भरपूर कन्व्हिन्स केलं आणि शेवटी मी तयार झालो ते करायला. आणि जेव्हा सिनेमा रिलीज झाला आणि मला ढुंग्या म्हणूनच ओळखायला लागले, तेव्हा मला ते पटलं सरांचं की हा म्हणजे आपल्यासाठी हेच कॅरेक्टर होतं आपल्यासाठी, किंवा हे बरोबरच झालं जे झालं ते. आणि मग त्याच्यानंतर जो ढुंग्या फेमस होत गेला 4 पर्यंत, जो आता कालपर्यंत बॉईज 4 आणि आता तो मला वाटतं OTT वरती पण आलाय. ह्या सगळ्यामध्ये मला हे जाणून घ्यायचं आहे की पार्थ मध्ये ढुंग्या आहे की ढुंग्यामध्ये पार्थ आहे आता? पार्थ मध्येच ढुंग्या आहे थोडासा, तर तो स्क्रीनवर आणायचा प्रयत्न केला. कारण मी म्हणलो तसं मी खूप शाय आहे आधीपासून आणि असा लाजळूच जरा शाळेत असल्यापासून. पण ते लाजळू असल्यामुळे आपल्या आतमध्ये ते हे असतं ना की काहीतरी राडा करायचाच आहे कधीतरी. आणि नशिबाने मला कॅरेक्टर पण सगळे तसेच मिळत गेले की भूतनाथ मधला असेल किंवा डिस्को सने असेल, किल्ला मधला बंड्या असेल किंवा ढुंग्या बॉईज मधला, हे सगळेच वात्रट आणि असे दंगेखोरच मुलांचे कॅरेक्टर मिळत गेले. तर त्यामुळे जो असा मला शाळेत किंवा इकडे तिकडं मी न केल्या दंगात मला स्क्रीनवर करता आला. त्यामुळे मला वाटतं की तो माझ्यामध्ये तो ढुंग्या जो मी स्क्रीनवर घेऊन आलो. आता तू पुण्यावरून म्हणजे थरोली पुणे करतो. हो. आणि आता मुंबईला येणं कसं काय, म्हणजे मुंबईमध्ये राहायचा हा निर्णय कसा झाला तुझा? आता मला आता ही मोठी स्टोरी, म्हणजे मला पुणेच प्रचंड आवडतं, अजून पण आवडतं. आणि मुंबईत मी फक्त कामासाठीच यायचो, म्हणजे आजपर्यंत जेव्हा पण आलो
तर आणि झालं पण असं की बरंच काम मुंबईतच झालं पहिल्यापासूनच, म्हणजे पहिल्या सिनेमापासूनच खूप काम मुंबईतच केलं. तर पण तेव्हा असं व्हायचं की मी 4 दिवस डबिंग केलं, 4 दिवस आलो, लगेच गेलो पुण्याला. आणि मला सवय लागत नव्हती मुंबईची, कारण पुण्याचा कम्फर्ट आणि हे सगळ्याची खूप सवय आधी लहानपणापासून, जन्मच पुण्याचा, त्यामुळे तीच सवय. पण आत्ता मी रिसेंटली माझ्या मित्रांनी आणि ह्यांनी सगळ्यांनी खूप जणांनी पुश केलं मला आधीपासून की मुंबईला ये, मुंबईला ये. बॉईज 2च्या वेळेला ना रोहित राऊतनी मला पहिल्यांदा ती किक दिली की तू मुंबईला यायला हवंस आणि त्याचे काय काय फायदे होतात, काय होतात, हे त्यांनी मला खूप छान समजावलेलं. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात तो किडा होता की आपल्याला एक दिवस यायचंय मुंबईला. पण तेव्हा मी होतो, मला वाटतं 17 का 18 वर्षांचा, आणि तेव्हा माझी हिंमत होत नव्हती की यावं. तर आता मी वर्षभर प्लॅनिंग केलं ते सगळ्याचं की आपण खरंच जाऊयात आणि काय काय करूयात, म्हणजे काहीतरी काम असेल तर जाण्यात पॉईंट आहे. तर मी ते कामं जनरेट करण्यामध्ये थोडा वेळ घालवला, आणि जशी ती मला दिसलं की आता ही कामं आपली मुंबई शिवाय गत्यंतर नाही, अशी कामं जेव्हा सेट झाली तेव्हा मी इमिजिएट निर्णय घेतला की मुंबईला यायचं. आणि ह्या वर्षी मी फायनली 2023ला मी फायनली मुंबईमध्ये आलो. मुंबई मानवली एकूण सगळी आता मानवली तशी. बर, एवढ्या सगळ्या हिरोईन्स बरोबर काम केल्यानंतर बॉईज 4 मध्ये लफडी केल्यानंतर कॉफी डेटवर जातोस का? कॉफी डेटवर जातो की, म्हणजे मला कॉफीच आवडते त्यामुळे कॉफी डेटवरच जातो. म्हणजे एकट्याचं नाही मी बोलत आहे. हा, जात असतो पुण्यातच मोस्टली. पुण्यातच, अजून मुंबईमध्ये नाही काही ठरलंय? नाही, मुंबईत कामासाठीच म्हणलं तसं. मुंबईत कामासाठी कॉफी पिली जाते. बरं, तुला खूप लहान वयामध्ये, खूप कमी वयामध्ये पब्लिक फिगर तुझ्या वाट्याला आली, बरोबर की नाही? सो पब्लिक फिगर होण्याचे फायदे किती आणि तोटे किती? दोन्ही आहेत खरं तर. मला वाटतं फायदे मला असे वाटले की तुमची बरीच कामं ही सोपी होऊन जातात, किंवा तुम्हाला ॲक्सेस इझी होतो बऱ्याच गोष्टींना. थोडक्यात नंबर पटकन लागतो कुठेही तुम्हाला जर काही करायचं असेल तर, तसा हा फायदा होतोच. पण तोटे पण बरेच होतात की आता कुठेतरी, म्हणजे आता मला ते ह्याच्यामुळे ना, खरं पॅन्डेमिकमुळे मला मास्कची सवय लागली आणि त्याचा खूप फायदा झाला की ते मास्क लावून फिरायची एक तर सवय पण लागली. त्यामुळे लोकांचे फार म्हणजे काय म्हणतात, येऊन भेटणं किंवा ओळखणं हे तसं मला मग कव्हर करता यायला लागलं की ते कव्हर करूनच फिरणं सुरू झालं. तर त्याची मला तशी हेल्प नाही, तर मी आधी टोपी घालून फिरत होतो सगळीकडे. तर ते ह्याच्यासाठी की असं कुठं मित्रांना बाहेर भेटलोय, फुटपाथवर उभं राहून गप्पा मारतोय किंवा कुठेतरी चहाच पितोय टपरीवर, तर हे तेवढं करता येत नव्हतं आणि ते अजून पण तसा प्रॉब्लेम येतो जरा. तर म्हणून आता मास्कनी मला तेवढी मदत केली की मला त्याचा आता काही तसा प्रॉब्लेम येत नाही मास्क असल्यामुळे सतत. पण ते तोटे आहेत की जे अशी आपण मित्रांबरोबर जी मजा, बाहेर फिरणं, बाईकवर फिरणं, आता वर्ल्ड कप वगैरे किंवा मॅचेस जिंकल्यानंतर पुण्यात एक पद्धत आहे की फर्ग्युसन रोड जो आहे, FC रोड, तर तिथे सगळे बाईकवर जातात झेंडे फटाके वगैरे घेऊन. तर ते कधी करता आलं नाही, कारण मी तिथं गर्दीत गेलो की लोक ओळखणार आणि फोटोसाठी येणार किंवा ते काहीतरी, म्हणजे तिथं केऑस होणार. तर त्यामुळे मला ती मजा फक्त नाही करता आली. एवढा सारा केऑस येतो तुझ्या वाट्याला, असं होतं कधी? म्हणजे काही असे बोलके प्रसंग आहेत का असे? हो, असं आहे बऱ्याच. म्हणजे आता तुम्ही डेटच म्हणाल तर तसंच एकदा झालं होतं की भेटलो होतो आम्ही, मी आणि एक फ्रेंड होती माझी, आम्ही भेटलो होतो आणि आमचं ठरलं होतं की XYZ ठिकाणी, म्हणजे काय काय प्लॅन होता दिवसाचा, असं करू तसं करू. तर एक ना, शाळेत असताना आमचे एक मामा होते, संदीप मामा म्हणून, शनिवार पेठेमध्ये शाळेत. तर ते त्यांची भेळ आणि पाणीपुरी मला लहानपणापासून आवडते, अजून पण मी त्यांच्याकडे जातो. तर मी म्हटलं की आपण तिकडे जाऊन भेळ खाऊयात. आणि आत्ता रिसेंटली काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांसाठीचे स्टुडंट्स खूप आहेत पुण्यामध्ये, आणि त्यांनी म्हणजे ते ज्या गावांमधनं येतात तिथे बॉईजचा ऑडियन्स बराच आहे आणि तिथे लोकांनी बॉईज खूप बघितलेला असतो. तर त्या लोकांची गर्दी आमच्या सगळ्या एरियामध्ये खूप आहे की जे पुण्याबाहेरनं शिकण्यासाठी आले, अशा मुलांची गर्दी आमच्या पेठांमध्ये खूप आहे. तर आम्ही गेलो, ते पाणीपुरी भेळ काहीतरी खायला गेलो, तिथं उभे होतो आम्ही, आणि ती भेळ काही एन्जॉयच नाही करत आली, कारण ते सगळेच जे सगळ्यांनी ओळखलं आणि ते सतत फोटोसाठी येत राहिले. आणि माझ्याबरोबर जी फ्रेंड होती ती मग वैतागली एका पॉईंटला की अरे काय हे, म्हणजे आपण भेटायचं म्हणून भेटलोय आणि तुझं हेच चाललंय सगळं, म्हणजे लोकांबरोबरच आहे तू. मग ते असं कधी कधी होतं बऱ्याच वेळा. पब्लिक फिगर असल्यामुळे सोशल मीडियावरती व्यक्त होत असताना खूप सावधानता बाळगावी लागते आणि ती बाळगण्याचा प्रयत्न करतोस, असं होतं? हो, मी म्हणजे ती सावधानता तर बाळगावी लागतेच, कारण त्याला 2-3 ॲस्पेक्ट्स निमित्त विचार करतो कायम त्या गोष्टीचा सोशल मीडियाचा, की एकतर असे खूप आहेत, म्हणजे आता हे खूप जास्त कॅन्सल आउट करणं हे खूप आत्ता वाढलेलं आहे की लोक
बघत असतं की कोणाचं काय चुकतंय आणि काय पकडता येते. तर हा एक वेगळाच वर्ग आहे. आणि असे पण आहेत की जे कॉपी करत असतात, की आपण जे करतोय आपल्याकडे बघून काही क्रिया करत असतात ती लोक. तर मग ती आपल्यापासून इन्स्पायर होणारी काही मंडळी असतात. तर त्यामुळे आपण जे काही करतोय त्याच्यावर खूप बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक गोष्ट करावी असं मला वाटतं. जर तुम्ही पब्लिक फिगर असाल किंवा तुमच्याकडे जर माणसं बघत असतील तुम्ही काय ॲक्टिव्हिटीज करत आहात, तर मग त्या जपून कराव्या लागतात. पण मी असा म्हणजे सेम टाइम हे जपत असताना मी असं असतं की जी मतं मला मांडायची ती मला मांडायची आहेत. तर म्हणजे त्यासाठी मी माझं मत काही वेगळं असताना काही दुसऱ्या गोष्टींमुळे मी ते मांडण्याचं टाळणं असं नाही करत. मी ते माझं मत मांडतोच जर मला ते स्ट्रॉंगली मांडायचं असेल तर. पण अगेन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मांडतो की ते मत किती बरोबर आहे आणि ह्याचा काय परिणाम होऊ शकतात हा विचार करूनच ती मतं मी मांडतो. पण बरोबर आहे की ह्या सगळ्याचा विचार करून ती सावधानता बाळगूनच कायम त्याच्यावर ऍक्टिव्ह राहावं लागतं. असं वाचनाचा छंद आहे? हो हो, लहानपणापासून. काय वाचन? माझं म्हणजे शाळेपासून, म्हणजे आमची मराठी सेमी इंग्लिश शाळा आमची, त्यामुळे मराठीचं वाचन आधीपासून भरपूर होतं. आणि नंतर मला वाटतं 7वी-8वी नंतर इंग्लिश वाचन सुरू झालं. तर दोन्ही वाचन आवडतं. म्हणजे मी सुरुवात अर्थात द.मा. मिरासदार, पु ल ह्यांच्यापासून सुरुवात झाली सगळी. आणि मग नंतर मला ह्या गोष्टी खूप आवडायच्या. नारायण धारप असतील किंवा रत्नाकर मतकरी यांच्या गोष्टी खूप आवडायच्या, पुस्तकं आवडायची. तर ती खूप वाचली गेली. आणि त्याच्यानंतर मग मी इंग्लिश पुस्तकं अशी रॅन्डम जी वाटतात ती, म्हणजे हॅरी पॉटरपासून सुरुवात केलेली, लॉर्ड ऑफ द रिंग्स, अशी नॉन फिक्शनल गोष्टी खूप वाचल्या. आणि मग ते वाचत वाचत हळूहळू म्हणजे ते इंग्लिशचं वाचन वाढत गेलं. सो आत्ता मी असं काही ठरवत नाही की कुठलं काय वाचायचं. मला असं वाटतं की आपण म्हणजे आपल्या समोर एखादी गोष्ट आली आणि म्हणजे न ठरवता जे आपल्यापर्यंत पोहोचेल पुस्तक ते वाचायचं, अशा ह्याच्यावर म्हणजे माझं वाचन अशा पद्धतीने चालतं. आणि कॉलेजमध्ये असताना फिलॉसॉफीची आवड जास्त लागली, कारण मला सायकोलॉजीमध्ये खरं तर इंटरेस्ट होता आधीपासून आणि मी ते शिकण्याचा प्रयत्न केला. पण ते शिकायला लागल्यावर मला कळलं की ह्याच्यामध्ये सायन्स आणि बायोलॉजी पण आहे, तर ते काय म्हटलं जमणार नाही आपल्याला, म्हणून मी ते ड्रॉप केलं. आणि मग फिलॉसॉफीत मीनवाईल इंटरेस्ट तयार झालेला. सो मी कॉलेजमध्ये फिलॉसॉफीचं वाचन वाढवलं. पण नंतर माझं असं आलं की आता ह्या एका विषयात मास्टरी करायची किंवा ह्या एका विषयाचा अभ्यास जास्त करायचा आहे, तर त्यासाठी इकॉनॉमिक्स, लॉजिक्स आणि ह्या गोष्टींचा काही अभ्यास करायची गरज नाही, मला माझंही वाचता येईल. तर म्हणून मग मी नंतर कॉलेज सोडल्यानंतर पण माझं वाचन चालू असतं. फिलॉसॉफिकल सध्या जास्त चालू असतं. मग आता सध्या तू ओशो वाचतेस असं कळलं. हा ओशो कसा काय वाटायला आला? काय माहिती, ते पण असंच झालं, काहीतरी न ठरवताच वाटायला आलेलं ते पण. आणि मला वाटतं ते मी आधी ओशो युट्यूबवर आणि ह्याच्यावरच जास्त ऐकायला लागलो. मी त्या फिलॉसॉफीला अट्रॅक्ट झालो असं नाही, पण मला ती किंवा फॅसिनेटिंग वाटलं असंही नाही. मला ती फिलॉसॉफी खूप जास्त रॅशनल, प्रॅक्टिकल वाटली. आणि ती अजिबात रोमॅन्टिक किंवा पोएटिक अशी नाही आहे जशा बऱ्याच फिलॉसॉफीज असतात की त्या तुम्हाला सुदिंग फील करण्यासाठी किंवा काही चुकीचं नाही चाललंय, बरोबर चाललंय सगळं, अशा पद्धतीची नसून ती खूप प्रॅक्टिकल आणि रॅशनल फिलॉसॉफी आहे त्या माणसाची जी आहे ती, आणि ती मला आवडली. सो म्हणून मी ते एक्सप्लोअर करतोय आता. पण सर्वसाधारणपणे ओशो म्हटल्यानंतर एक वादग्रस्त व्यक्तिमत्व अशी त्याची ओळख आहे. बरोबर. संभोग से समाधी तक अशा विषयानं त्याने हात घातलाय. ज्या हो. वेळेला तू ओशो वाचायला घेतलास त्यावेळेला अशी कुठे मनामध्ये हे नव्हती का, शंका कुशंका, की आपण नक्की कुठल्या विषयाला हात घालतोय? येस. सो तुम्ही म्हणलात तसं की आधीपासूनच हे खूप डोक्यात होतंच किंवा हे भिनलंच होतं की ओशो म्हणजे फक्त तेवढंच, आणि संभोग से समाधी तक तुम्ही जसं म्हणालात ते, किंवा अश्लील, थोडक्यात ओशो म्हणजे अश्लील, हेच आधीपासून डोक्यात, कारण त्यांचा आश्रम पुण्यात, तू स्वतः पुण्यात आहेस त्यामुळे पुणेकर तुला माहिती आहे तिथे काय काय झालंय, पण त्याच्यावरून बऱ्याच दंगली झाल्या आहेत आणि काय काय झालंय. सो ते पुण्यात ते भरपूर माहितीच आहे लोकांना. आणि लहान असल्यापासून मला ते तसंच इंट्रोड्यूस झालेले ओशो की ते असेच आहेत. तर मी स्वतःहून त्यामुळे कधीच वाटायला गेलो नाही, कारण अशीच चर्चा कायम ऐकली होती. पण ना आमच्या शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, तर तेव्हा आम्ही खूप विषयांवर, म्हणजे सावरकरांवर आणि ह्याच्यावर, म्हणजे सावरकरांवर किंवा त्या आयडिओलॉजीवर मी जास्त तेव्हा परफॉर्म करायचो वक्तृत्व स्पर्धा. आणि आता सावरकर आणि गांधींची आयडिओलॉजी आहे अपोजिट आहेत तशा ना, म्हणजे वेगवेगळ्या आहेत. तर गांधींच्या काय म्हणू आपण, त्या आयडिओलॉजीचा मी विरुद्ध होतो 8वी-9वी पर्यंत, कारण मला एकच बाजू माहिती होती, सावरकर किंवा त्यांची आयडिओलॉजी म्हणजे अहिंसक त्यांनी काही होत नाही, जे म्हणजे
त्याच्यात बरेच फाटे खूप आहेत. तर मी ह्या एकाच बाजूला होतो आणि मला 9वीत असताना आमचा एक मित्र होता जो ह्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये बरोबर असायचा आमच्या नेहमी, आणि तो 1 वर्ष मोठा माझ्यापेक्षा. तर त्यांनी एक दिवस गांधींवर एक लेख लिहिला आणि तो मी वाचला आणि तेव्हा मला कळालं की दॅट वॉज माय पहिली साईन मॅच्युरिटीची होती असं मला वाटतं ती, की तेव्हा माझं ओपिनियन चेंज झालं त्या आयडिओलॉजीबद्दल, गांधीवादाबद्दल किंवा त्या आयडिओलॉजीबद्दल मत माझं बदललं की, आणि ते पहिलं हेच बदललं की आपल्या जर काही माहितीच नाहीये त्या माणसाबद्दल किंवा त्या आयडिओलॉजीबद्दल, तर आपण अपोज करण्यात काही पॉईंट नाही. आपल्याला त्याची माहिती आपल्याकडे पूर्ण, आपण वाचला त्या माणसाला पूर्ण वाचलं, त्यांची आयडिओलॉजी वाचली आणि आता मला ती पटत नाहीये तर मी अपोज करीन. मग त्याचा अभ्यास तर आधी हवा. तर माझं तेव्हा पहिल्यांदी मला ते झालं की ओपिनियन चेंज करणं खूप महत्त्वाचं असतं. तर तसंच मला ओशोंच्या वेळेला झालं की ही सगळ्या चर्चा मी ऐकल्यात, पण मला स्टडी करू दे, आणि मग स्टडी केल्यावर जर मला वाटलं की नाही हे खरंच तसं आहे आणि ह्याच्यामध्ये फिलॉसॉफी नसून बाकीची चंगळ जास्त आहे, हे मला जर जाणवलं तर मी नाही जाणार त्या वाट्याला, पण मला ॲटलिस्ट ते माझं ओपिनियन मला बनवू दे बेसिकली. सो म्हणून मी वाचायला घेतलं, ऐकायला घेतलं. आता मी बरीच 1.5-2 वर्ष जवळजवळ मी ते वाचत असेन किंवा ऐकत असेन. त्यांची म्हणजे 800 पानांची 2 पुस्तकं माझी झाली आहेत असून आता माझं 3रं कृष्णावरचं चालू आहे. आता एवढं वाचलं की आता तरी ते खूपच आहेत, म्हणजे अजून पण बाकी 600 पुस्तकं आहेत त्या माणसाची. तर आता माझे ते वाचन चालू असताना इतका वेळ त्यांच्या साहित्यात घालून सुद्धा आतापर्यंत विषय आलाच नाहीये. तर मला सेक्स हा मुद्दा अजून आलाच नाही. मी एवढा अजून म्हणजे त्यांच्याबद्दल एवढं आता वाचतोय किंवा ऐकतोय, तर ते सेक्स बद्दल 5% पण नाही बोललेत अजून, म्हणजे जे मी एक्सप्लोर केले त्या भागामध्ये. तर मला हे सगळं वाचत असताना मला हे जाणवलं की हे ज्यावेळी घडलं, म्हणजे ज्या काळात त्यांना इथून हाकललं गेलं भारतातनं, पुण्यातनं, तर तेव्हा त्यांना एका अजेंडा धरला गेला आणि त्यांच्या भाषणांमधल्या काही गोष्टीच फक्त धरल्या आणि त्याच्या मागची फिलॉसॉफी समजून न घेता, म्हणजे त्यांच्या एका ह्याच्यामध्ये आहे की कृष्ण हा विनोबा भावेंनी जो गीता लिहिली, गीताई, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक ॲस्पेक्ट पकडला कृष्णाचा जो त्यांना लोकांना सांगावासा वाटला. आणि एका बाजूला टिळकांनी जी गीता लिहिली तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा हिंसक असं नाही म्हणणार, पण आक्रमक कृष्ण जो आहे तो त्यांनी जास्त प्रेझेंट केला. वेरॅज ओशो जेव्हा कृष्ण प्रेझेंट करतात तेव्हा तो पूर्ण उघडलेला आहे, पूर्ण ओपन केलेला आहे. सो तेव्हा मला जाणवलं की हे आत्ता मी वाचतोय तर आत्ताच मला ते जरा असं वाटतं की अरे आपण ह्या अँगलने कधी बघितलं नसतं कृष्णाकडे किंवा आपल्या धर्माकडे सुद्धा. आता हे त्या काळामध्ये जर तो माणूस बोलला तर खूप ऑब्व्हियस आहे की त्याच्यावर बरेच आरोप होणार, हे होणार, ते होणार. आणि अशा वेळेला त्यांना इथून हाकलण्यासाठी बेसिकली इंडियन फिलॉसॉफी किंवा आपली भारतीय संस्कृती जी आहे तर ती त्यांनी मॉडर्नाइज करायची किंवा त्याच्यातले जे मुद्दे आहेत जे आपण खूप जाणून बुजून वगळतो किंवा बाजूला ठेवतो, कारण ते आपली संस्कृती आहे किंवा त्याला आपण प्युरिटी दिली आहे म्हणून मग काही मुद्द्यांना हातच नाही लावायचा कारण ते इम्प्युअर आहेत. तर तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी ते दोन्ही समान मांडलं की जे आपल्या धर्मात किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जे इम्प्युअर आहे ते पण आणि प्युअर पण, तर ती इम्प्युरिटी आपल्याकडे मान्य केली गेली नाही, एकच बाजू बघितली गेली आणि त्याच्या बेसिसवर त्यांना टार्गेट करून तिथनं घालवण्यात आलं. आणि त्यांना नंतर 200 देशांमध्ये व्हिसा बँड होता. तर त्याचं कारण की त्यांचे विचार इतके डेंजरस होते की ते लोकांना प्रवृत्त करायचे, जरा वेगळ्या मॉब सायकोलॉजीमधून बाहेर काढणारे विचार होते जे सिस्टीमला घातक आहे किंवा जे लोक सिस्टीम रन करतात त्यांच्यासाठी घातक आहे जर त्या लोकांना ते स्वतःचे विचार आले तर. म्हणून त्यांना थांबवलं गेलं सगळीकडनंच. सो मग ते अल्टिमेटली अमेरिकेत जाऊन लँड ऑफ फ्री तिथे जाऊन त्यांना जे करायचं ते केलं. सो मला वाटतं की त्यामुळे म्हणजे हे सगळं स्टडी केल्यानंतर मला जाणवलं की ह्या विचारांची गरज आहे आत्ता आपल्याला आणि त्याच्यावर म्हणजे ते स्टडी व्हावं जास्तीत जास्त किंवा ते लोकांनी वाचावं. मधला एक काळ असा होता पार्थ की तू एका डिप्रेशन पिरियड मधून गेला, हे खरं आहे? हो. काय कारण होतं त्याचं? आणि त्यावरती मला वाटतं तू थेरपी पण घेतलीस. हा, थेरपी माझी किंवा मी आता लास्ट थेरपीला तसा बराच वेळ झाला, 4-1 महिने झाले असतील. तर हो तसं झालं होतं. त्याचं कारण असं होतं की मी बॉईज 2 नंतर 1-2 वर्ष काही सिनेमे केलेच नाहीत, म्हणजे मुद्दाम काही घेतले नव्हते. तर त्याची आता कारणं अनेक होती, बरीच कारणं होती त्याच्या मागे. तर तेव्हा मला ना ती एकतर होत असं होतं की त्याच पद्धतीने बघितलं जात होतं सतत, की वेगळे कॅरेक्टर्स किंवा वेगळे रोल्स ऑफर होत नव्हते, सतत डबल मिनिंग आणि अशा पद्धतीचे रोल्स ऑफर होत होते. वेळेस माझं असं होतं की आपण किल्ला, भूतनाथ अशासारखे जर सिनेमे दिले, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले सिनेमे जर आपण दिलेत
तर मग आपल्याला अजून चांगल्या स्क्रिप्ट्स किंवा असं गोष्टी मिळायला हव्यात. पण तेव्हा तशा काही येत नव्हत्या. सो मी ते सगळे रिजेक्ट करत गेलो, जे मला नव्हतं करायचं 1-2 वर्ष. आणि फायनान्शियल लॉस जोरदार होता तो सगळा जो तेव्हा झाला तो. पण मला ते घरच्यांनी खूप छान समजवलं की आत्ता हा जो काही तुला मोठा लॉस झाला ही तुझ्या इमेजची किंमत समज आणि ती जेवढी जास्त आहे तेवढं चांगलं आहे की तू ती सॅक्रिफाईस करतोय कारण तुला तुझं तयार करायचं किंवा तुला जे काही करायचंय. तर मी ते थेरपी सेशन्स थ्रू आणि माझ्या काही मी मेडिटेशन करायचो शाळेत असताना, पण ते मध्ये सगळं थांबलं होतं. तर मी त्याच्यावर परत अभ्यास सुरू केला मेडिटेशन आणि या सगळ्यावर. सो आता तसं काही नाही आहे, म्हणजे आता मी बराच बेटरच आहे, आता काहीच प्रॉब्लेम नाही. पण तसं झालं होतं आणि ते मला वाटतं त्या व्हिडिओमुळेच ते बऱ्याच लोकांना कळालं, जो मी पोस्ट केला होता मध्ये. त्यामुळे सो तेव्हा तेच झालं होतं. तेव्हा सुशांत सिंगची जी केस झाली, सुशांतचं झालं होतं आणि त्यावेळी तू हे पण ट्विट पण केलं होतं. हो, तेव्हा मी तो व्हिडिओ पोस्ट, कारण तेव्हा जोरदार ट्रिगर झालं की, आणि तोपर्यंत मी काय असं काही बोललो नव्हतं पब्लिकली, पण तेव्हा पण ते ट्रिगर झालं त्या इन्सिडेंटमुळे. ते अँझायटी ट्रिगर झाली. मग तेव्हा मी तो व्हिडिओ करून पोस्ट केला होता. व्यावसायिक स्तरावर नाटकात येण्याची इच्छा आहे का कधी, किंवा आम्ही तुला कधी पाहणार आहोत? हो, माझी इच्छा आहे खरंच. पण आता ते असं कमिटमेंटचा जरा प्रॉब्लेम होतो व्यावसायिक नाटकांचा, कारण त्यांचे दौरे बरेच असतात. आणि मग ते एकतर मी म्हटलं तसं मी पुण्यात असल्यामुळे मला ते कमर्शियली वर्कआउट होत नव्हतं व्यावसायिक नाटक मुंबईतून करणं, कारण त्याला इन्व्हेस्टमेंट तशी आहे बऱ्यापैकी की तुम्हाला 1-1.5-2 महिने तालमीच आहे, त्याच्यानंतर प्रयोग लागेल आणि त्याचं तुम्हाला मानधन हवं तेवढं मिळणार आहे की नाही हे पण माहीत नाही. पण मी नाटकाकडे पहिल्यापासूनच हाऊस म्हणूनच बघत आलो की ते पॅशन म्हणून, पॅशनपेक्षा पण ते आपल्याला समाधान. आणि पुण्यामध्ये तसंही तू प्रायोगिक करतोयस. हो हो. तर मग कमर्शियलचं होत असतं बोलणं आधीमध्ये, पण कमिटमेंटचा जरासा प्रॉब्लेम येतो जरा. पण मी हे ठरवलं की नक्कीच, म्हणजे मला हे करायचं तर नक्कीच आहे, कारण थिएटर मनापासून आवडतं आधीपासून. बरं, तू आता सध्या एक नाटक डिरेक्ट पण करतोय. हो हो. काय आहे, काय समजू शकेल का त्या संदर्भात? सो हे नाटक जे आहे ते एकपात्री नाटक आहे आणि मी परफॉर्म नाही करत आहे, मी डिरेक्ट करतोय. तर ते नाटक वेगळा एक विषय मी घेऊन येतोय आपल्या लोकांपुढेच. ही गोष्ट बाहेरच्या देशातल्या एका रायटरनी लिहिलेली आहे, जी आमच्या एका मित्रांनी अडॅप्ट केली, नाटकात रूपांतर केलं त्याचं. आणि आता आम्हाला म्हणजे त्याच्यात 5 कॅरेक्टर्स आहेत. तो आम्हाला ते वाचताना असं जाणवलं की हे गोष्ट ज्या एका फॅक्टर भोवती फिरते तर तो एका सिंगल थ्रेडनी जायला हवा. आणि तो सिंगल थ्रेड जर किस्स्यांमधनं, गप्पांमधनं, गॉसिप स्वरूपात जर आला तर त्याची चर्चा स्वरूप जर मिळालं त्या नाटकाला तर मजा येईल. म्हणून मग आमचा तो एकपात्री करायचा ठरला. आणि ते परफॉर्म कोण करते हे लवकर आम्ही करूच रिव्हील. ते ओळखीचाच चेहरा आहे सगळ्यांच्या तसा तो. सो ते पण आम्ही म्हणजे लवकरच रिव्हील करू. जॅनमध्ये आमचा प्लॅन आहे ते नाटक ओपन करायचा. नाटकाचा म्हणजे बेसिक प्लॉट, आता प्लॉटपेक्षा पण टॉपिक हे आहे की रिलेशनशिप्स किंवा मॅरेजेसमध्ये असणारी डिसफंक्शनॅलिटी आणि चीटिंग जी होते. कुठलाही पार्टनर जेव्हा चीट करतो तर ते फक्त फिजिकल चीट नसतं, त्याच्यात अनेक प्रकारे सबलेअर्स खूप आहेत चीट करण्यामध्ये. तर ते नक्की कसे होतात आणि त्या चीट झाल्यावर प्रत्येकाचा रिसिव्हिंग एंड वेगळा असतो. तर मग तो कोण कसं रिसिव्ह करतं, कोण कसं डील करतं त्या चीट बरोबर. तर ह्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर केल्यात. आणि हे ऐकायला जरी ह्याचं खूप जरा सिरियस किंवा असं वाटत असलं तरी आम्ही ते मांडलंय पूर्ण सटायरिकल पद्धतीने मांडलंय. तर त्यामुळे ते तुम्हाला ते एंटरटेन तर करणारच आहे, पण ते नाटक संपताना तो हँगओव्हर बसेल की जायला म्हणजे आपण हसलो त्याच्यावर खरं तर विचार करायला हवा. ह्या विचारांनीच घरी जातील लोक, अशी अपेक्षा आहे. स्टँडअपचा पण एक काय म्हणतात ना, किडा वळवळला होता डोक्यामध्ये, हा कसा काय आला? तो आहे, अजून पण आहे, चालूच आहे माझा. आत्ता आहे 26 तारीख, म्हणजे परवाच शो आहे परत. तर मला ते इव्हेंच्युअली असं जाणवलं की नाटकाची मी म्हणलो तसं आधीपासून खूप आवड होती आणि मला आता सिनेमे जसे सुरू झाले लागोपाठ तर मला स्टेज करायलाच मिळालं नाही, बरेच दिवस करायला नव्हतं मिळालं. आणि स्टँडअप मला खूप म्हणजे स्टँडअप फॉर्मॅट मला मोबाईलवर बघून खूप आवडलेला की लोकांचे बघून. आणि मला असं खूप वाटायचं की यार हे करायचं एकदा करून बघायचं आहे. आणि पुण्यामध्ये तशा म्हणजे नाटक सर्कलमध्ये बरेच मित्र आहेत, सगळे आहेतच. तर त्यांच्यातला एक जण मला एक दिवस म्हणाला की आमचे असं करतोय तर तू करणार का? 2018 साली म्हटलं की ट्राय करूयात. आणि मी ते पहिल्यांदा तेव्हा स्टँडअप केलं. तर तेव्हा मला हे खूप आवडलं तो फॉर्मॅट की आपण लोकांसमोर कुठलंही कॅरेक्टर न घेता जाणं, की आपण तेव्हा ते आपल्या नावाने ओळखतात, आपल्या अजिबात कुठलं कॅरेक्टर म्हणजे. आणि दुसरं असं की ते चॅलेंज पण आहे की तुमच्याकडे कुठलं डिफेन्स नाहीये, की उद्या तुम्ही ब्लँक झाला तर तुम्ही ब्लँक झालात, म्हणजे तुमचं कॅरेक्टर किंवा हे तुम्हाला डिफेन्स वॉलच नाहीये, काही मेकॅनिझमच नाहीये ते. सो तुम्ही नागडे आहात त्या लोकांपुढे आणि आता तुम्ही किस्से सांगताय
आणि पहिल्यांदा असं झालं की ते सगळे समोर बसले मित्र असल्यामुळे सगळे हसत होते, पण नंतरच्या शोजला कळालं की सगळेच म्हणजे कॉमेडी खूप सब्जेक्टिव्ह आहे आणि त्याचा एक ॲव्हरेज धरावा लागतो, त्या ॲव्हरेजवर तुम्हाला स्क्रिप्टिंग करावं लागतं, नाहीतर मग ते नाही वर्कआउट होत. आणि 2-3 शोज असे गेले की ज्यात कोणीच हसलं नाही आणि मग ते खूप प्रेशर आलं की असं नाही व्हायला पाहिजे, मग ह्याच्यावर काय करायला हवं. मग त्या स्क्रिप्टचा थेरॉटिकल अभ्यास करणं सुरू झालं, मग जोकचा टेक ऑफ काय असतो, लँडिंग काय असतं हे हळूहळू कळायला लागलं, तो डायजेस्ट होऊन देणं, त्याच्यानंतर टेक ऑफ करणं, पंच अप काय पंच डाऊन काय ह्या गोष्टींचा अभ्यास सुरू झाला. आणि मग आता स्क्रिप्टिंगपासून एक्झिक्युशनपर्यंत आता त्या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या. सो मग आता शोज वाढवलेत बऱ्यापैकी आणि आता महिन्यातनं 1-2 शोज असतात चालू. अच्छा, सर्वसामान्य कुटुंबामध्ये वाढणाऱ्या मुलांना प्रश्न असतो शिक्षण झाल्यानंतर करिअर करायचं. हां, तुझ्यासमोर करिअर हा प्रश्न कधी आलाच नाही ना? नाही आला, तसा नाही आला. म्हणजे आता तू कन्फर्म आहेस की तू अभिनय हे तुझं कन्फर्म करिअर आहे? अभिनयपेक्षा मला वाटतं हे फील्ड तर कन्फर्म आहे. त्याचं कारण मला असं वाटतं की आता मी वाढलोच ह्या क्षेत्रामध्ये लहानपणापासून आणि त्यामुळे मला ह्यातल्याच गोष्टींची ओळख होत गेली. म्हणजे टेक्निक, कॅमेरा असेल, एडिट असेल, स्क्रिप्ट असतील, ह्याच गोष्टी लहानपणापासून कानावर पडल्यामुळे त्याच सगळ्या डोक्यामध्ये आहेत. तर त्यामुळे मला वाटतं की आता माझ्याकडे काही चॉईस नाही की नवीन काहीतरी शिकतो आणि मग त्याच्यात करिअर घडवू. आता आलोच इथपर्यंत तर मग ह्यातच काहीतरी करूयात. बरं, इथून पुढे कुठल्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये आम्ही तुला बघणार आहोत पडद्यावर? आता 8 डिसेंबरला पिल्लू बॅचलर हा सिनेमा येतोय. तर त्याच्यामध्ये डॉक्टर मोहन आकाश आहेत, शशांक शेंडे आहेत, सविता मालपेकर मॅम आहेत, अक्षय टंकसाळे आहे आणि बरीच त्याच्यामध्ये म्हणजे सायली संजीव माझ्या अपोजिट आहे. सो तानाजी घाडगेंनी डिरेक्ट केलेला हा सिनेमा आहे आणि अरविंद जगतापांनी लिहिलेलं स्क्रिप्ट आहे ते. सो तो 8 डिसेंबरला येतोय आणि त्याच्यानंतर ओमी वैद्यबरोबर एक सिनेमा केला होता, तो जानेवारीमध्ये मोस्टली बघायला मिळेल सगळ्यांना. तो पण मराठी सिनेमा आहे, तो ओमी वैद्यनीच डिरेक्ट पण केला, त्याचा पहिला अटेम्प्ट डिरेक्शनचा. सो तो पण बघायला मिळेल. हे 2 तरी आत्ता आहेत अपकमिंग. क्या बात आहे, तू आलास आमच्याबरोबर गप्पा मारलास आणि तुला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्ट्सला. तर मंडळी, हा होता पार्थ भालेराव, ज्याला आपण ढोंग्याच्या भूमिकेमध्ये बघतो, पण त्याचं एक वेगळं रूप आपण ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, या गप्पांच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा, शेअर तर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आमचं, तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण शास्त्र असतं ते. बरोबर.